मी मधुकर आनंदराव जाधव, सुरेश आनंदराव जाधव, लक्षतीर्थ वसाहत, आदित्य कॉलनी, कोल्हापूर. मी शेजारील बांधकामासंदर्भात महापालिकेकडे 2022 साली तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर महापालिकेने येऊन पाहणी केली. ते बेकायदेशीर आहे म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं. त्यानंतर महापालिकेचे काही अधिकारी हे काय बोगस कागदपत्र देणे, धमकावणे आणि हे करणे. ज्यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार सर होते त्यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार सरांनी 20/6/2023 रोजी कारवाईचे लेखी आदेश दिले होते. त्यानंतर तीही फाईल या अधिकाऱ्यांनी गायब केली. दुसरी गोष्ट, न्यायालयामध्ये जाण्यास याच अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि न्यायालयामध्ये बोगस कागदपत्र देणे व न्यायालयामध्ये बोगस कागदपत्र देऊन आम्हासनी धमकी देणे. यामध्ये स्थानिक नगरसेवकापासून सगळे लोक न्यायालयात हजर असतात आणि धमक्या दिल्या जातात या अधिकाऱ्यांच्याकडनं. आणि हे स्थानिक नगरसेवक आणि ते हेतवडे ही आम्हाला धमक्या देतात. हे काय, त्यांची सून तन्नुमा हेतवडे ही पोलीस खात्यात शिपाई पद आहे. त्या पदाचा गैरवापर करून आत्तापर्यंत तिनं आम्हाला धमकी देणे. यामध्ये माझी आई मारली गेली. या संदर्भात मी भरपूर वेळा तक्रारी केल्या पोलीस खात्याला आणि हे केला, पण कोणीही याच्यावर लक्ष दिलं नाही आहे. मी न्यायालयाने लढाई लढत आहे. एकूण या अधिकाऱ्यांच्यावर मी फौजदारी दावे दाखल केलेले आहेत, परंतु न्यायाची प्रत्यक्षात कोण आहेत, काय नाव? न्यायाचे अधिकारी एक हे काय एक श्री विनायक दगडे साहेब, श्री मस्कर साहेब, श्री महादेव गंगाधर फुलारे साहेब यांच्यावर मी फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत न्यायालयात. उपशहर नगर रचना NS पाटील साहेब, कनिष्ठ अभियंता NS दळवी मॅडम व रेकॉर्ड विभागाचे पारखे साहेब हे लोक मला धमका देतात. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देत नाहीत, अर्जाचे दिलेले उत्तर देत नाहीत, माहिती अधिकाऱ्याकडे माहिती अर्जाचं दिशाभूल करणारे उत्तर देतात. तरी हे भ्रष्ट अधिकारी त्यांच्याशी हात मिळवणी करून हे काय न्यायालयामध्ये. आता तुम्ही जनता दरबारमध्ये आला होता, तुम्ही भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं महापौर मॅडमच्या समोर. तुम्ही आपली काय व्यथा मांडली? आता मी माझी व्यथा मांडली की मला न्याय मिळावा, मला महापौरांच्यानं न्याय मिळावा. बाकी काही मला अपेक्षा नाही आहे. हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत ना, यांच्या चौकशीने यांच्यावर कारवाई व्हावी. कारण मी पुराव्यानिशी बोलतोय. मी काय होतोय, पुराव्यानिशी बोलतोय. मग हा भ्रष्टाचार एवढा फोकाळला आहे कसा? याला जबाबदार कोण? कुणाच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार करतात? मनमानी कारभार यांचा चालू आहे. यांना कोणाचं भय आहे का नाही? कायद्याचं राज्य आहे का नाही? लोक मारली जातात, न्याय मिळत नाही. पोलीस यंत्रणेकडे गेलं तर FRI नोंद करून घेतली जात आहे. मी न्यायालयातनं FRI नोंद केली गेली आहे. असे भरपूर प्रश्न आहेत.